नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे? सगळे छान नसाल तर काळजी घ्या. दिस इज विशाल अँड वेलकम टू सिग्मा एम-सी-सी-ई-टी सीरीज. आजचा लेक्चर नंबर 10. मागच्या लेक्चरमध्ये आपण डी-बी-एम-एस, त्यानंतर त्याचे फाईल सिस्टम वर्सेस डी-बी-एम-एस, त्यानंतर आपण डेटा मॉडेल्स बघितले आणि त्यानंतर प्रायमरी की. तो लेक्चर जर मी बघितला नसेल तर प्लीज नक्की बघा. त्या लेक्चरमध्ये आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कीज आणि डेटा मॉडेल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले आहे विथ 30+ MCQ विथ 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण एस-क्यू-एलच्या कमांड्स आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट नॉर्मलायझेशन, त्यानंतर 30+ MCQ विथ 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण तोच पॅटर्न फॉलो करत आहे. अजून एक की तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज हिट द सबस्क्राईब बटन अँड वेलकम टू सिग्मा एम-सी-सी-ई-टी सीरीज. त्याआधी तुम्ही जर अजून आपला प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केले नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म. प्रत्येक टाईपचे MCQ यामध्ये मी प्रोव्हाइड केले आहे. आणि इथं मी तुम्हाला प्रिडिक्शन पेपर अँड लास्ट मिनिट नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहेत. ओके. तुम्हाला प्रत्येक टाईपचे क्वेश्चन यामध्ये मी प्रोव्हाइड केले आहे. म्हणजे जे एक्सपेक्टेड आहे महाराष्ट्र एम-सी-सी-ई-टीमध्ये येऊ शकतात असेच क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इझी लेवलचे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करायचे असेल तुम्ही सॉल्व करू शकता. फॉर एक्झाम्पल विच कंपोनेंट इज कन्सिडर्ड द ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. काय आहे? इनपुट आहे का? नॉट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. येस, ट्रू. दॅट इज अ ट्रू. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर मी इथं तुम्हाला हे पण मिळून जाईल. एक्सप्लेनेशन. अ CPU perform all arithmetic, logical and control operation. It is called the brain of computer. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लॉजिकल, आणि लॉजिकलमध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज लॉजिकलमध्ये तुमचा टाईम खूप स्पेंड होतो आणि लॉजिकल रिजनिंगमध्ये तुम्हाला स्पीड, ॲक्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही तिथून प्रॅक्टिस करू शकता, तुमची स्पीड इम्प्रूव्ह करू शकता आणि तुमचा कॉन्सेप्ट बिल्ड करू शकता. फॉर एक्झाम्पल हा नंबर आहे, फाइंड द मिसिंग नंबर. ट्राय करा, पॅटर्न फॉलो करा. कोणता पॅटर्न? ओके. इथं का मल्टिप्लिकेशन झालं, त्यानंतर 8 आहे, ते 10 आहे. ओके. सांगा कोणतं आहे? इथे 42 आला पाहिजे. ओके. 42. इथे तुम्हाला पॅटर्न पण सांगून जाईल कोणता पॅटर्न फॉलो होत आहे. ओके. त्यानंतर असो इंग्लिश असो. 1 मिनटं. ओके. इंग्लिश जर करायचं असेल तर इंग्लिश पण आहे, व्होकॅब्युलरी आहे, ग्रामर आहे, त्यानंतर कम्प्रेशन आहे, सिनॉम्स आहे, सगळंच आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स पण आहे. प्रत्येक सेक्शन तुम्हाला मी इथं प्रोव्हाइड केलं आहे आणि जेवढे पण MCQ आहे हे एक्सपेक्टेड आहे. एक पण MCQ असा की तुम्हाला तुमचा वेस्ट करणार नाही टाईम. आणि अजून एक इम्पॉर्टंट, हे तुम्ही जर आताचपासून जर स्टार्ट केलं हा प्लॅटफॉर्म यूज करणं तर तुम्हाला प्लेसमेंटमध्ये पण कमी पडेल बिकॉज प्लेसमेंटमध्ये पण ॲप्टिट्यूड विचारतात. तुमची स्पीड इम्प्रूव्ह होऊन जाईल. आणि अजून एक की लास्ट 10 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर ॲक्सेस केले नसेल ते पण ॲक्सेस करून घ्या बिकॉज ते पण इम्पॉर्टंट आहे. कधी कधी काय होतं की जे लास्ट 10 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते पण रिपीट होतात महाराष्ट्र एम-सी-सी-ई-टीमध्ये. आणि आपला सिग्मा एम-सी-सी-ई-टीचा कोर्स अजून जर ॲक्सेस केला नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस कोर्स अँड व्हिडिओ लेक्चर 1मध्ये जाऊन एक कमेंट, म्हणजे एकच कमेंट, फक्त मला एक कमेंट, म्हणजे एक कमेंट मला एवढी मोटिवेट करते की व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी खूपच. दॅट वाय एक कमेंट नक्की करा. आणि अजून एक की तुम्हाला प्लॅन सांगून देतो की आपला जो लास्ट प्लॅन राहील लास्ट मंथचा, जेव्हा आपला लास्ट मंथमध्ये पेपर राहील ते स्टार्टिंगचे 15 डेज राहील, त्यामध्ये आपण मॉक टेस्ट प्रत्येक याची मॉक टेस्ट करू विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर. लास्ट ते स्टार्टिंगचे 15 डेज त्यामध्ये, त्यानंतर लास्टचे 15 डेज त्यामध्ये आपण प्रिडिक्शन पेपर आणि विथ लास्ट मिनिट नोट्स. ओके. आणि अजून एक की तुम्हाला मी सांगितलंच आहे की आपल्या कॉम्प्युटर सेक्शनचं जेव्हा पूर्ण कॉम्प्युटरचे व्हिडिओ कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर आपण लास्ट 5 क्वेश्चन्स पेपर पण मी या कोर्समध्ये अपलोड करणार आहेत, ते पण करू. ओके. अजून एक की तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज हिट द सबस्क्राईब बटन अँड वेलकम टू सिग्मा एम-सी-सी-ई-टी सिरीज. ओके. लेट्स स्टार्ट द लेक्चर. आजचा लेक्चर नंबर आहे 10. प्लीज एक कमेंट. ओके. एक मिनटं हां, ओपन द स्लाईड. ओके. फर्स्ट येते व्हॉट इज SQL. ओके. भाई इथं परत दिला मी महाराष्ट्र एम-सी-सी-ई-टी नोट अँड प्लेसमेंट नोट्स. ओके. फर्स्ट आहे SQL. व्हॉट इज मीन बाय SQL. SQL इज अ स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. क्वेरी हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. SQL मीन्स स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. SQL इज अ लँग्वेज यूज्ड टू कम्युनिकेट विथ अ डेटाबेस सोबत तो कम्युनिकेट करायचं काम करतो कोण? SQL. ओके. SQL मीन्स स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. हा इट इज अ मेनली डिवायडेड इन द 5 सेक्शनमध्ये. तो
5 सेक्शनमध्ये डिवाइड झाले आहे. फर्स्ट इथे DDL राईट DDL मीन्स डिफाईन डेटाबेस स्ट्रक्चर. त्यामध्ये काय होतं की डेटा डेफिनेशन लँग्वेज मीन्स DDL मीन्स हा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा याचा. ओके, DDL मीन्स डेटा डेफिनेशन लँग्वेज. तो काय करतो, डिफाईन डेटाबेस स्ट्रक्चर्स. व्हॉट इज बाय त्यामध्ये काय होते, आपण कोणत्या कमांड येतात त्यामध्ये क्रिएट येतात. क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम 5 कमांड येतात त्यामध्ये. ओके, 5 कमांड येतात. क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट, रिनेम कशासाठी यूज करतो आपण, डिफाईन द डेटाबेस स्ट्रक्चर. डेटाबेसचा स्ट्रक्चर कसा डिफाईन करायचा आहे तो आपण DDLनं आपण डिफाईन करतो. कोणती कमांड आहे, सिलेक्ट क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम. ओके, फर्स्ट कमांड आपला फर्स्ट झाला डेटा डेफिनेशन लँग्वेज. त्यानंतर DML मीन्स डेटा मॅनिप्युलेशन्स लँग्वेज. मॅनिप्युलेटेड डेटा. त्यामध्ये काय करतो आपण, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मर्ज. मॅनिप्युलेट म्हणजेच डेटा आपण एक्सचेंज करणे, मॉडिफाय करणे, दॅट कॉल DML मीन्स डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. त्यानंतर DQL मीन्स डेटा क्वेरी लँग्वेज. रिट्राईव्ह डेटा, आपण आपल्या डेटाबेसमध्ये डेटा आपण वापस घेऊ शकतो. रिट्राईव्ह तुम्हाला सांगितलं, रिट्राईव्ह म्हणजे डेटा घेणे. डेटाबेसमध्ये डेटा आहे तो डेटा आपण काढायचा प्रयत्न करत आहे. कशाद्वारे करतो आपण, DQL मीन्स डेटा क्वेरी लँग्वेज. त्यानंतर येते DCL मीन्स डेटा कंट्रोल लँग्वेज. आपण ते कंट्रोल करते परमिशन्स, म्हणजेच ग्रँड, रिवोक. तुम्हाला पुढे सांगतो मी, आता समजणार नाही. ओके, त्यानंतर इथे सगळ्यात लास्टचा आहे TCL मीन्स ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, मॅनेज ट्रान्झॅक्शन्स. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, झालं क्लिअर. हे लक्षात ठेवा, SQL इज लँग्वेज आहे, यूज इट टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस संगे कम्युनिकेट करायचं काम करते. आणि SQLचा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ते 5 सेक्शनमध्ये डिवाइड झाले. फर्स्ट आहे DDL मीन्स डेटा डेफिनेशन लँग्वेज. ते आपण कशासाठी यूज करतो, डिफाईन द डेटाबेस स्ट्रक्चर. ओके, क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम. त्यानंतर DML यूज करतो आपण डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, मॅनिप्युलेट डेटा. त्यानंतर थर्ड येते DQL, डेटा क्वेरी लँग्वेज, रिट्राईव्ह डेटा. त्यानंतर DCL मीन्स डेटा कंट्रोल लँग्वेज, कंट्रोल द परमिशन्स. आणि त्यानंतर TCL मीन्स ट्रान्झॅक्शन कंट्रोल प्रोटोकॉल. ओके, त्यानंतरचा आपला आहे फर्स्ट इथे आपला. ओके, आता आपण बघू DDLचे कमांड्स. ओके, डेटा डेफिनेशन लँग्वेज, यूज इट टू क्रिएट, मॉडिफाय डेटाबेस ऑब्जेक्ट. तुम्हाला आधी सांगितलं मी, डेटाबेसचा स्ट्रक्चर डिसाईड करतो कोण, DDL. ओके, फर्स्ट कमांड आहे क्रिएट मीन्स क्रिएट टेबल किंवा क्रिएट डेटाबेस. ओके, कोणची कमांड आहे क्रिएट. ओके, त्यानंतर इथे अल्टर म्हणजेच मॉडिफाय डेटा. त्यानंतर इथे ड्रॉप मीन्स डिलीट द टेबल अँड डेटाबेस. त्यानंतर ट्रंकेट मीन्स रिमूव्ह ऑल रोज अँड रिनेम मीन्स रिनेम ऑब्जेक्ट्स. तुम्हाला पुढे जाऊन समजून सांगतो मी. इथं ड्रॉप, ट्रंकेट अँड डिलीट काय डिफरन्स आहे, मोस्टली तिथंच स्टुडंट हे कन्फ्यूज होतात. ओके, ट्रंकेट मीन्स ट्रंकेटमध्ये काय होते, रिमूव्ह ऑल रोज. आणि ड्रॉप मीन्स डिलीट टेबल. ड्रॉप मीन्स पूर्ण जो इंटायर टेबल आहे तो डिलीट करतो कोण, ड्रॉप. आणि ट्रंकेट काय करतो, फक्त ओनली रोज डिलीट करतो. ओके, तुम्हाला पुढे सांगतो समजून. ओके, इथं बघा, आता फर्स्ट कमांड होती आपली, एक मिनटं कुठे गेलं, फर्स्ट कमांड आहे आपली क्रिएट टेबल. इथं बघा, आपण टेबल क्रिएट करत आहे. टेबलचं नाव आहे स्टुडंट. ओके, रोल नंबर आहे, रोल नंबर इंट. त्यानंतर आपण प्रायमरी की लावली आहे रोल नंबरला. प्रायमरी की मीन्स युनिक प्लस कॅन नॉट बी नल. ओके, ओनली वन प्रायमरी की इन टेबल. आपण एक प्रायमरी की घेतली, रोल नंबरला प्रायमरी की लावली. आणि त्यानंतर इंट मीन्स इंटीजर टाईपचा रोल नंबर. ओके, त्यानंतर ते नेम मीन्स व्यारचार मीन्स 50 कॅरेक्टर्स आहे, म्हणजेच आपल्याला अल्फाबेटिक. ओके, अल्फाबेट देईल. त्यानंतर एज इंटीजर टाईपची. त्यानंतर सिटीची व्यारचार 30 कॅरेक्टर्स. ओके, झालं क्रिएट हे. ओके, समजलं तुम्हाला, सगळं समजले. क्रिएट आपण स्टुडंट टाईपचा टेबल क्रिएट करत आहे. रोल नंबर आहे, रोल नंबर कशा टाईपचा आहे, इंटीजर टाईपचा. आपण त्याला प्रायमरी की लावली आहे. त्यानंतर नेम येते, नेम आहे आपण तो आहे व्यारचार टाईपचा. त्यानंतर इथे एज आहे इंटीजर टाईपची. त्यानंतर इथे सिटी व्यारचार 30ची. ओके, क्लिअर झालं. अशाद्वारे आपण क्रिएट टेबल करतो. ओके.
हे बघा प्रायमरी की बाई इथं लावली आहे. जर इथं जर आपण आधार कार्ड फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर जर केला असता तर आपण त्याला पण प्रायमरी की लावता आली असते. बिकॉज प्रायमरी की मीन्स युनिक प्लस कॅनॉट बी नल. एका टेबलमध्ये एक प्रायमरी की येऊ शकते. आपण जर ते केलं तरी चालून जाईल. ओके. क्रिएट टेबल आपण इथं ते पण कमांड बघितली. त्यानंतर इथे अल्टर टेबल ॲड कॉलम अल्टर टेबल स्टुडंट आहे. त्यानंतर ॲड ईमेल व्हर्चर. आपण काय करतो अल्टर टेबलमध्ये कॉलम ॲड करतो. अल्टर टेबलमध्ये आपण ईमेल नावाचा एक कॉलम ॲड केला. बघा इथं ॲड ईमेल अल्टर टेबल म्हणजेच स्टुडंटमध्ये ॲड कर ईमेल नावाचा टेबल. ओके. तो कशा टाईपचा असला पाहिजे व्हर्चरचा. ओके. क्लिअर झालं. अल्टरचा कशासाठी यूज करतो आपण ॲड द कॉलम्स. त्यानंतर इथे ड्रॉप कमांड. त्यानंतर ड्रॉप कमांड मीन्स हे पहा अल्टर टेबल स्टुडंट आणि ड्रॉप कॉलम ईमेल. हे पहा इथं आपण ईमेल डिलीट करत आहे. ओके. त्यानंतर ते रिनेम टेबल स्टुडंट टू स्टुडंट. फर्स्ट नाव काय होतं त्याचं स्टुडंट होतं. त्यानंतर आपण त्याला रिनेम केलं स्टुडंट्स. ओके. एस प्लस केला त्यामध्ये. ओके. त्यानंतर येते ट्रंकेट. तुम्हाला सांगतोच मी ट्रंकेट ड्रॉप आणि डिलीटमध्ये काय डिफरन्स आहे. त्यानंतर त्या ट्रंकेट मीन डिलीट ऑर रेकॉर्ड्स इन द टेबल रिमेन्स. म्हणजे जेवढे पण फॉर एक्झाम्पल ट्रंकेट मीन्स एक टेबल आहे. टेबलमधला जेवढा पण रेकॉर्ड्स आहे तो डिलीट होऊन जाईल. पण आपली जे टेबलचा स्ट्रक्चर आहे तो सेम राहील. व्हॉट इज मीन बाय फॉर एक्झाम्पल आपण एक मिनटं इथं टेबल नाही का त्यामध्ये टेबल नाही. एक मिनटं फॉर एक्झाम्पल हे पहा यामध्ये आपण डेटा आहे. हा डेटा आहे. हा पूर्ण डेटा चालला जाईल. ट्रंकेट कमांड यूज केल्यानंतर जेवढा पण त्यामधला डेटा आहे तो डिलीट होऊन जाईल. पण त्याचा स्ट्रक्चर मीन्स एम्प्लॉय ID डिपार्टमेंट ID ते ऑलरेडी सेम राहील. ओके. एक मिनटं कुठे गेलं. ओके. ट्रंकेट टेबल स्टुडंट. त्यानंतर इथे डिलीट टेबल परमनंटली. आता आपण ट्रंकेटमध्ये काय बघितलं आपण ट्रंकेट कमांड जर यूज केला तर टेबलमधला जेवढा पण रेकॉर्ड आहे तो पूर्ण डिलीट होऊन जाईल. पण टेबलचे जे नेम्स आहे फॉर एक्झाम्पल तो जे स्ट्रक्चर आहे रोल नंबर नेम ते ऑलरेडी सेम राहील. बट जर आपण ड्रॉप कमांडचा यूज केल्यानंतर पूर्ण जो टेबल आहे पूर्ण डिलीट होऊन जाईल. त्यामध्ये स्ट्रक्चर राहणार नाही, काहीच राहणार नाही. म्हणजे एक्झिस्ट करणार नाही. तो टेबल एक्झिस्ट करणार नाही आपल्या डेटाबेसमध्ये. आणि ट्रंकेटमध्ये फक्त रेकॉर्ड डिलीट होईल. टेबल स्ट्रक्चर तसं राहील. पण ड्रॉपचा यूज केल्यानंतर पूर्ण एक्झिस्ट होऊन जाईल. त्यामध्ये काहीच रेकॉर्ड राहणार नाही. कशाद्वारे ड्रॉपमध्ये. ओके. एक त्याची कमांड्स आहे ट्रंकेट टेबल स्टुडंटचा जेवढा पण रेकॉर्ड आहे तो पूर्ण डिलीट होऊन जाईल. फक्त त्याचं स्ट्रक्चर राहून जाईल. पण ड्रॉपमध्ये पूर्ण डिलीट होऊन जाईल. ओके. त्याची कमांड आहे. आता बघू आपण ड्रॉप, ट्रंकेट आणि डिलीट याचा डिफरन्स काय आहे. फर्स्ट येते ड्रॉपमध्ये काय होते रिमूव्ह टेबल म्हणजे पूर्ण एंटायर टेबल डिलीट कर. मला काहीच ठेवायचे नाही या टेबलमध्ये पूर्ण म्हणजे तो एक्झिस्टच नाही केला पाहिजे. मी फॉर एक्झाम्पल मला स्टुडंट टेबल डिलीट करायचा आहे तो पूर्ण टेबल डिलीट होऊन जाईल. तो एक्झिस्ट पण राहणार नाही काही डेटाबेसमध्ये. काही स्टुडंट नावाचा टेबल होता काहीच नाही. तो पूर्ण डिलीट होऊन जाईल एंटायरली. ओके. टेबल डिलीटेड. ओके. त्यानंतर ते आपण त्याला रोलबॅक करू शकतो का मीन्स रिकवर करू शकतो काय कॅन नॉट रोल बॅक. त्यानंतर स्ट्रक्चर मीन्स तुम्हाला सांगितलं मी त्याचा रोल नंबर आहे, इंटिजर नेम आहे, रोल नंबर त्याचं स्ट्रक्चर म्हणतात त्याला. ते पण पूर्ण डिलीट होऊन जाईल. म्हणजेच ड्रॉप मीन्स सगळं डिलीट होऊन जाईल. दॅट कॉल ॲट ड्रॉप. त्यानंतर ते ट्रंकेट मीन्स ओन्ली फक्त त्या काय करतो ट्रंकेट फक्त डेटा डिलीट करतो. स्ट्रक्चर सेम राहील फक्त डेटा डिलीट. ओके. टेबल रिमेन्स आता सांगितलं मी टेबल तसा राहून जाईल. फक्त त्याला आम्हाला डेटा आहे तो पूर्ण डिलीट होऊन जाईल. रोल नंबर 1 2 3 असेल तो रोल 1 2 3 सगळं चालला जाईल. फक्त रोल नंबर सेम राहून जाईल. त्यानंतर कॅन नॉट बी रोल बॅक. आपण रोल बॅक करू शकत नाही. आणि त्यानंतर आपण त्याला आपण करू शकत नाही. त्यांना पण करू शकत नाही आपण. आणि त्यानंतर येते त्याचा स्ट्रक्चर रिमेन्स. ओके. त्याचं स्ट्रक्चर रिमेन्स राहील. त्यानंतर येते डिलीटमध्ये काय होतं की रिमूव्ह सिलेक्टेड रो. फॉर एक्झाम्पल स्टुडंट नावाचा टेबल आहे त्यामध्ये मला फक्त रोल नंबर डिलीट करायचा आहे. तर आपण डिलीटचा यूज करू ते सिलेक्टेड टेबल्स आहे. सिलेक्टेड टेबलमधले रोज आपण डिलीट करू शकतो.
फक्त टेबल्स रिमेन्स राहील. ओके. आणि त्यानंतर स्ट्रक्चर पण रिमेन्स राहील. फक्त आपण काय करताय डिलीटमध्ये फक्त जे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेबलमधून मला फक्त रोल नंबर डिलीट करायचा आहे, तो रोल नंबर डिलीट होऊन जाईल, बाकी सगळं रिमेन राहील. ओके. पूर्ण समजलं तुम्हाला. ड्रॉप मीन्स पूर्ण टेबल डिलीट करून टाकेल. ओन ड्रॉप कमांडचा यूज करून पूर्ण टेबल डिलीट होऊन जाईल. त्यानंतर ट्रंकेटचा यूज करून फक्त आपण त्यामधला पूर्ण जो डेटा आहे तो डिलीट करू शकतो. ओके. पण पूर्ण जो टेबलमधला जो स्ट्रक्चर आहे तो रिमेन्स राहील. बट ड्रॉपमध्ये पूर्ण डिलीट होऊन जाईल. तो स्ट्रक्चर पण राहणार नाही, काहीच एंटायरली डिलीट होऊन जाईल. त्यानंतर डिलीटमध्ये जे सिलेक्टेड रो आहे ते डिलीट होऊन जाईल, जे बाकी सगळं सेम राहील. ओके. झालं एक्झाम्पल, झालं क्लिअर. ओके. पुढे चालायचं. त्यानंतर येते DML. DML मीन्स डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ओके. यूज इट टू मॅनिप्युलेट डेटा कमांड्स. इन्सर्ट, अपडेट, डिलीट. ओके. इन्सर्ट मीन्स मल्टिपल, आपण फॉर एक्झाम्पल मी 3 विद्यार्थ्याचा डेटा ऑलरेडी ॲड केला आहे, मला अजून विद्यार्थ्याचा डेटा ॲड करायचा आहे, तर आपण इन्सर्टचे कमांड यूज करून आपण डेटा ॲड करू शकतो. कसा ॲड करू शकतो? फॉर एक्झाम्पल मला स्टुडंट नावाचा टेबल आहे, त्यामध्ये मला डेटा ॲड करायचा आहे. इन्सर्ट इनटू स्टुडंट, व्हॅल्यूज आहे 1, रोल नंबर आहे 1, त्यानंतर त्याचं नाव आहे रोल नंबर, त्याचा रोल नंबर आहे 1, त्याचं नाव आहे राहुल, त्याची एज आहे 20 आणि त्याची सिटी आहे पुणे. हे आपण डेटाबेसमध्ये ॲड करत आहे. कसं ॲड होईल? एक मिनटं. फॉर एक्झाम्पल आता इथं केलं तर होऊन जाईल. ओके. एक मिनटं, आता समजून घ्या, एवढं की क्लिअर येऊ शकत नाही आपलं. ओके. तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्की पॅड घेऊ आपण शिकवायसाठी, पण तुमचाच सपोर्ट हरला तर. ओके. फर्स्ट केलं रोल नंबर 1 आहे, त्यानंतर राहुल, त्यानंतर त्याची 20 एज राहील आणि त्याची सिटी पुणे. त्यानंतर अजून आहे 2 अमित, त्यानंतर त्याची एज आहे 21, त्याचा सिटी आहे मुंबई, आणि थर्ड आहे रोल सिरियल नंबर आहे 3, त्यानंतर आहे नेहा, त्याचं नेम, आणि त्यानंतर त्याची एज आहे 19 आणि त्यानंतर सिटी आहे नाशिक. त्या अशा टाईपने तो स्टोअर करेल डेटा इन्सर्टमध्ये. ओके. हे लक्षात ठेवा फक्त. ओके. आणि तुम्हाला वाटत असेल की आपण स्ट्रक्चर रिफाईन नाही केलं, की कोणत्या रोल नंबर आहे, मला कशा टाईपचा स्टोअर करायचा आहे, हे आपण ऑलरेडीच आपण स्टोअर केला आहे. ऑलरेडीच आपण क्रिएट टेबलमध्येच डिफाईन करतो. क्रिएट टेबलमध्येच आपण सांगतो की रोल नंबर इन टाईपचा झाला पाहिजे. डायरेक्ट नंतर आपल्याला फक्त अपलोड करायची गरज पडतात. ओके. त्यानंतर येते अपडेट आहे. अपडेट कमांडमध्ये स्टुडंट सिटी सेट सिटी दिल्ली वेअर रोल नंबर 1. जिथं रोल नंबर 1 असेल तिथं दिल्ली सिटी करून टाक. पुणे जर असेल तर दिल्ली करून जाय. जिथं रोल नंबर 1 असेल तो पर्टिक्युलर रोल नंबर 1 सिलेक्ट करेल. तिथं जे सिटी आहे ते ओल्ड सिटी रिप्लेस करून न्यू सिटी दिल्ली करून टाकेल. ओके. हे तर अपडेट कमांड. त्यानंतर आहे डिलीट कमांड मीन्स डिलीट ऑल रोज. ओके. तुम्हाला नाही सांगितलं, फक्त डिलीट कमांड काय करतो, जे पर्टिक्युलर आहे तेच रो डिलीट करतो. ओके. त्यानंतर येते DQL मीन्स डेटा क्वेरी लँग्वेज इज यूज्ड टू रिट्राईव्ह डेटा फ्रॉम द 1 or more tables. Okay. The primary DQL command is select used to various clause and operations used to manipulate data. DQL मीन्स रिट्राईव्ह डेटा. आपण सांगितलं तुम्हाला, रिट्राईव्ह म्हणजे डेटाबेसपासून आपला डेटा घेणे, दॅट कॉल इट DQL. ओके. मोस्टली काय होते की सिलेक्ट कमांड्स यूज होते. हेच लक्षात ठेवा, जास्तीत जास्त सिलेक्ट कमांड. पर्पज काय आहे? रिट्राईव्ह डेटा फ्रॉम टेबल्स, हे त्याची कमांड्स आहे. हे कमांड तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून टाकेल. ओके. सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम स्टुडंटमधून मला जेवढा पण डेटा आहे तो प्रोव्हाइड कर. ओके. त्यानंतर येते फॉर्म मीन्स स्टुडंटमधून. ओके. सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम स्टुडंटमधून पण जेवढा आपण डेटा द्यायचा आहे ते डेटा दे. ओके. त्यानंतर आहे वेअर क्लॉज, फिल्टर रो बेस्ड ऑन द कंडिशन. म्हणजेच वेअर मीन्स आपण एक कंडिशन प्रोव्हाइड करतो, मला एवढाच. फॉर एक्झाम्पल इथं बघा, सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट वेअर एज ग्रेटर दॅन 20. ज्याची पण एज 20पेक्षा ग्रेटर नसेल त्याचेच मला डेटा प्रोव्हाइड कर, दॅट इज अ वेअर क्लॉज. त्यानंतर ते डिस्टिंग्स, रिमूव्ह डुप्लिकेट लेटर्स, म्हणजे जेवढे पण आपल्या डेटाबेसमध्ये डुप्लिकेट डेटा असेल तो रिमूव्ह करायचं काम कोण करतो? डिस्टिंग्स. त्यानंतर ते ऑर्डर बाय. ओके. त्यानंतर येते ऑर्डर बाय, सॉर्ट द रिझल्ट्स, असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर.
ओके. हे त्याचं कमांड्स आहे. तुम्ही सगळे कमांड वाचून घ्या मोस्टली. त्यानंतर हे लक्षात ठेवा सम आहे आणि काउंट आहे. काउंट मीन्स काउंट द नंबर ऑफ रोज. ओके. त्यानंतर सम मी तुम्हाला एक्झाम्पल सांगत नाही तुम्हाला, फक्त त्याचं जे मेन डेफिनेशन आहे ते सांगून देतो. तुम्ही ते बघू शकता मग नंतर. ओके. मोस्टली सिलेक्ट अँड फॉर्मच येतो आणि एक सम, ॲव्हरेज, मॅक्स, मिनिमम येतं आणि काउंट येतं. मोस्टली हेच येतात कमांड्स. ओके. एक ग्रुप बाय हॅव्हिंग लिमिट अँड एस हे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर इथे काउंट. काउंट मीन्स काउंट नंबर ऑफ रोज. आपण जेवढे पण रोज आहे टेबलमध्ये ते काउंट करू शकतो. हे कमांड आहे त्याची. ओके. त्यानंतर सम, रिटर्न द टोटल नंबर न्यूमेरिक व्हॅल्यूज सम. जेवढे पण त्याच्या न्यूमेरिक व्हॅल्यू असेल आपल्या टेबलमध्ये त्याचा आपल्याला सम मिळून जातो. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट सम मार्क्स म्हणजे मार्कचा मला सम प्रोव्हाइड कर. त्यानंतर इथे ॲव्हरेज, आपण ॲव्हरेज पण काढू शकतो. रिटर्न द ॲव्हरेज, सिलेक्ट ॲव्हरेज मार्क्स, मला मार्क्सचा ॲव्हरेज दे, ते पण काढू शकतो. त्यानंतर मॅक्स, रिटर्न द मॅक्सिमम व्हॅल्यू, सिलेक्ट मॅक्स व्हॅल्यू, मार्क्समधून मला मॅक्स व्हॅल्यू दे. सेम एज मिनिमम आहे, रिटर्न द मिनिमम व्हॅल्यू, सिलेक्ट मीन व्हॅल्यू, मार्क्स फ्रॉम स्टुडंट. हे पूर्ण कमांड आहे DQLचे. मोस्टली सिलेक्ट, फॉर्म आणि वेअर पण कधी कधी येतात. काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्स, मिनिमम हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या सिलेक्ट, फॉर्म, काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्स, मिनिमम. ओके. हे इम्पॉर्टंट कमांड आहे. त्यानंतर ते DQLमध्ये मी ऑपरेटर आहे DQLचे, मी तुम्हाला 1-2 सांगून देतो. बाकीचे तुम्हाला इझिली येऊन जाईल. फक्त जरा वाचायचं काम आहे. ओके. इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन आहे, सगळं वाचून घ्यायचं. हे सोपीच आहे. हे तुम्हाला चार्ट प्रोव्हाइड करून टाकेल. पूर्ण जी PDF आहे तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. ओके. PPT आपल्या एज्युकेशन कोड प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिथं जाऊन ॲक्सेस करू शकता. ओके. त्यानंतर आहे ॲग्रिगेट फंक्शन्स. आता बघितलं आपण काउंट. पूर्ण जर रो काउंट करायचे असेल, हे कमांड्स आहे. सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम द स्टुडंट. ओके. जेवढ्या पण रो आहे कमांड स्टुडंटमध्ये सगळ्या मला काउंट करून दे. त्यानंतर सम ऑफ व्हॅल्यूज, सिलेक्ट सम मार्क्स फ्रॉम स्टुडंट. म्हणजेच आपल्या टेबलमध्ये मार्क्स नावाचा एक टेबल हे राहील, रोज राहील, कॉलम राहील. त्यामधले जेवढे पण मार्क्स आहेत त्याचा मला पूर्ण सम दे. कोणता फंक्शन आहे? सम नावाचा, सम ऑफ व्हॅल्यूज. त्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू, सिलेक्ट ॲव्हरेज मार्क्स फ्रॉम स्टुडंट. ओके. त्यानंतर मॅक्सिमम व्हॅल्यू, सिलेक्ट मॅक्स व्हॅल्यू, मार्क्स फ्रॉम द स्टुडंट म्हणजे आपल्या स्टुडंटमधून मॅक्सिमम व्हॅल्यू दे. त्यानंतर ते मिनिमम व्हॅल्यू, मार्क्समधून मला मिनिमम व्हॅल्यू दे. सोपी आहे फंक्शन, फक्त लक्षात ठेवा कोणते सिलेक्ट, वेअर, फॉर्म, काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्सिमम, मिनिमम हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. तुमचं फक्त लक्षात झालं पाहिजे असे नावाचे फंक्शन आहे. तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि असे क्वेश्चन येतात MCCTमध्ये. त्यानंतर आहे ग्रुप बाय अँड ऑर्डर बाय आणि डिस्टिंग वर्सेस ग्रुप बाय. ओके. फर्स्ट आहे ग्रुप बाय. ग्रुप बाय वर्सेस ग्रुप बाय मीन्स ग्रुप ऑफ रोज अँड ऑर्डर बाय म्हणजे सॉर्ट रोज. ओके. ग्रुप सोप्या पैसे समजा. ग्रुप मीन्स ग्रुप समूह म्हणजे ते ग्रुप करतो एकाचा. सॉर्ट मीन्स ऑर्डर म्हणजे सॉर्ट, तो पूर्ण जो रोज आहे ते रो आहे ते सॉर्ट करतो. त्यानंतर यूज इट विथ ॲग्रिगेट फंक्शन संग यूज करते ग्रुप बाय. यूज इट टू ऑर्डर बाय कशासाठी यूज करतो? ऑर्डरिंग. आणि ग्रुप कशासाठी यूज करतो आपण? ॲग्रिगेट फंक्शनसाठी. डज नॉट सॉर्ट बाय इटसेल्फ, डज नॉट ग्रुप. स्वतःहून काहीच करत नाही ते. ओके. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ते डिस्टिंग वर्सेस ग्रुप बाय. डिस्टिंग काय करतो? रिमूव्ह डुप्लिकेट रोज इन द टेबल्स अँड ग्रुप बाय ग्रुप रोज. नो ॲग्रिगेट फंक्शन रिक्वायर्ड. युजली यूज इट विथ ॲग्रिगेट फंक्शन्स. ॲग्रिगेट फंक्शन संग मोस्टली यूज करतो आपण ग्रुप बाय. सिम्पलर आहे आणि मोर पॉवरफुल आहे. फक्त लक्षात ठेवा ग्रुप बाय, ऑर्डर बाय असे फंक्शन्स आहे इन SQLमध्ये. ओके. त्यानंतर इथे नॉर्मलायझेशन्स. एक वेळेस तुम्हाला मी रिपीट करून सांगतो, मोस्टली जे इम्पॉर्टंट आहे. 1 मिनटं. हे पहा, हे 5 लक्षात ठेवा. SQL इज अ स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके. ते काय काम करते? कम्युनिकेट करते डेटाबेस संग आणि हे 5 प्रकारमध्ये डिवाइड झाले आहे मेनली. DDL, DML, DQL, DCL आणि TCLमध्ये. ओके. त्यानंतर हे त्याची कमांड्स आहे. हे कमांड लक्षात ठेवा. ज्या मोस्टली हे पहा, हे 4 कमांड किती आहे? 5 कमांड आहे. हे 5 कमांड लक्षात ठेवा. आणि अजून एक की ह्याचा डिफरन्स लक्षात ठेवा. ओके.
ड्रॉप काय करतो, पूर्ण टेबल डिलीट करतो. पण ट्रंकेट फक्त डेटा डिलीट करतो, स्ट्रक्चर तसं राहतो. डिलीट काय करतो, फक्त जेवढा तो सिलेक्ट केलेलाच रो डिलीट होतो. त्यानंतर DMLमध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे लक्षात ठेवा. बाकी ते खूप कमी चान्सेस आहे. आणि त्यानंतर येते सिलेक्ट आणि फॉर्म. अँड हे सिलेक्ट आणि फॉर्म, आणि त्यानंतर हे काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्स आणि मिनिमम हे इम्पॉर्टंट आहे. ओके, यानंतर बघू आपण नॉर्मलायझेशन्स. ओके, नॉर्मलायझेशन हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. बिकॉज नॉर्मलायझेशनने आपण डेटा रिड्यूस करू शकतो, डेटा एनॉलॉजी काढू शकतो, एलिमेंट करू शकतो आणि इम्प्रूव्ह करू शकतो डेटा इंटिग्रिटी. चला मग स्टार्ट करूया आपण नॉर्मलायझेशन. त्याआधी जर अजून तुम्ही जर प्लॅटफॉर्म ॲक्सेस केलं नसेल आणि एक माझं जर सिग्मा MC-CETची प्लेस ॲक्सेस केली नसेल, प्लीज ॲक्सेस करा. एक कमेंट द्या. तुमच्या एक कमेंटने मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी. ओके, आणि त्यानंतर लास्ट 10 मिनिटची प्रिव्हियस MCQ आहे आणि आपला प्लॅटफॉर्म आहेच तर आहेच. यूज करा आणि यूज करा. ओके, त्यानंतर येते नॉर्मलायझेशन्स. ओके, what is normalizations? A normalization is a process. A normalization is a process of organizing data in the database. Normalization is a process organize. वर्ड लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वर्ड. नॉर्मलायझेशन इज अ प्रोसेस आहे, प्रोसेस ऑर्गनायझिंग डेटा इन द डेटाबेस. ऑर्गनाईज करायचं काम करते. अजून काय करते, रिड्यूस डेटा रिडंडन्सी. तुम्हाला काय सांगितलं मी, रिडंडन्सी मीन्स लवकर सांगा. रिडंडन्सी मीन्स व्हॉट इज माय रिडंडन्सी मीन डुप्लिकेट डेटा. ओके, त्यानंतर ते एलिमिनेट डेटा एनोमॉलॉजीस. ओके, काय करते ते, रिमूव्हिंग प्रॉब्लेम्स बाय डुप्लिकेट और अनकन्सिस्टंट डेटा. ओके, म्हणजेच सिम्पल डेफिनेशन समजा की अवॉइड इन्सर्टिंग, अपडेशन अँड डिलेशन्स. म्हणजे त्यामध्ये जर एरर्स आले तर अवॉइड करते कोण, नॉर्मलायझेशन्स. ट्रू. त्यानंतर येते इम्प्रूव्ह डेटा इंटिग्रिटी. व्हॉट इज बाय इंटिग्रिटी मीन्स इन्शोर दॅट इज अकरेट, कन्सिस्टंट, रिलेबल. जेवढा पण डेटा आपण प्रोव्हाइड केला तर कन्सिस्टंट असायला पाहिजे अँड करेक्ट असायला पाहिजे, अकरेट अँड रिलेबल. कोण करते, नॉर्मलायझेशन. त्यानंतर येते मेक डेटा इफिशियंट. हे तुम्हाला माहीतच आहे. ओके, हे 4 इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. मोस्टली हाच लक्षात ठेवा. डेटा रिडंडन्सी रिमूव्ह करायचं काम करतो कोण, राईट, नॉर्मलायझेशन म्हणजे काय असते, काय की नॉर्मलायझेशन इज अ प्रोसेस असते, इज अ प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग डेटा इन डेटाबेस, रिड्यूस रिडंडन्सी अँड इम्प्रूव्ह डेटा कन्सिस्टन्सी अँड इट इज थ्रू डिफरंट नॉर्मल फॉर्म्स. ओके, ते नॉर्मल फॉर्ममध्ये डिवाइड होत जातो. ओके, त्याचे 4 इम्पॉर्टंट आहे फॉर्म्स. त्याचे आपण 4 नॉर्मल फॉर्म्स बघू. त्यानंतर आपलं आजचं लेक्चर खतम करू. त्यानंतर 30+ MCQ, त्यानंतर 10 प्रिव्हियस इयर MCQ. त्यानंतर आजचं आपलं लेक्चर आहे ते संपून जाईल. ओके, टाईप्स ऑफ नॉर्मल फॉर्म. फर्स्ट एनएप्स, रिपीटिंग ग्रुप्स म्हणजे रिपीटेड व्हॅल्यू, ऑटोमिक व्हॅल्यूज, 1 व्हॅल्यू पर सेल. त्यानंतर ते सेकंड एनएफ, partial dependency. Every non-key attributes depend on the whole primary key. हे तुम्हाला समजलं नसेल, मी सांगतो तुम्हाला समजून थांबा. त्यानंतर थर्ड एनएफ, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. non-key attributes depend on the primary key. त्यानंतर फोर्थ एनएफ, मल्टी व्हॅलिड डिपेंडन्सी. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा. फर्स्ट एनएफ मीन्स रिपीटिंग ग्रुप्स, second NF means partial dependency, and third NF means transitive dependency, and fourth NF means multivariate dependency. ट्रू. त्याला आजचं त्यानंतर बघू फर्स्ट नॉर्मल फॉर्म, फर्स्ट NF. व्हॉट इज इन बाय फर्स्ट NF? ओके, फर्स्ट NF मीन्स त्याचे रूल्स बघू पहिले. 1 व्हॅल्यू पर सेल, ऑटोमिक व्हॅल्यूज अँड नो रिपीटिंग ग्रुप्स. इच रो शुड बी युनिक. हे बघा, वर्ड लक्षात ठेवा, इच रो शुड बी युनिक. म्हणजेच काय म्हणा की टेबलमध्ये काय असायला पाहिजे, एव्हरी कॉलम कंटेन ऑटोमिक व्हॅल्यू. व्हॉट इज मीन बाय ऑटोमिक व्हॅल्यू मीन्स सिंगल व्हॅल्यू. प्रत्येक रोमध्ये सिंगल व्हॅल्यूज कंटेन झाली पाहिजे. जर नॉट 2 म्हणजेच 1 व्हॅल्यू पर सेल. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे 2 व्हॅल्यू कंटेन होत आहे. दॅट मीन्स इट इज रॉंग, नॉट इन फर्स्ट NF. हे जर सेकंड एक्झाम्पल बघितलं,
दिस इज अ फर्स्ट एन एफ बिकॉज प्रत्येक रोमध्ये बघा प्रत्येक कॉलममध्ये बघा फक्त ओनली वन व्हॅल्यू आहे. DBMS जावा राहुल राहुल 1111 पण इथे सब्जेक्टमध्ये बघा एका सेलमध्ये 2 व्हॅल्यू स्टोअर केला आहे. दॅट वाय इज अ नॉट इन फर्स्ट एन एफ. ओके. अजून एक लक्षात ठेवा, एव्हरी कॉलम कंटेन ऑटोमिक व्हॅल्यू, देर आर नो रिपीटिंग ग्रुप्स, एव्हरी रो इज युनिक. ओके. अजून क्वेश्चन क्रिएट झाला की ऑटोमिक व्हॅल्यू म्हणजे काय. ऑटोमिक व्हॅल्यू मीन्स ऑटोमिक व्हॅल्यू मीन्स वन सेल कंटेन ओनली वन व्हॅल्यूज. एका सेलमध्ये फक्त एकच व्हॅल्यू असायला पाहिजे. दॅट कॉल ॲट ऑटोमिक व्हॅल्यू. एका सेलमध्ये ओनली एक व्हॅल्यूज. ओके. इथं जर बघायचं झालं बघा हा फर्स्ट एन एफमध्ये नाही आहे, फर्स्ट एन एफमध्ये नाही आहे बिकॉज त्याचे रूल्स काय आहे आपले फर्स्ट एन एफचे 1 व्हॅल्यू पर सेल. इथे बघा 2 व्हॅल्यू झाले म्हणजे दॅट इज अ नॉट इन फर्स्ट एन एफ. त्यानंतर अजून काय म्हणते आपला नो रिपीटिंग ग्रुप्स. रूल्स लक्षात ठेवा, रूल्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नॉर्मलायझेशन असा कन्सेप्ट आहे तुम्हाला प्रत्येक वर्षी विचारतात. ओके. 1 व्हॅल्यू पर सेल, नो रिपीटिंग ग्रुप्स, इच रो शुड बी युनिक. ओके. आता जर बघितलं स्टुडंट आय डी नेम अँड DBMS सब्जेक्टमध्ये आपण 2 व्हॅल्यू कॉन्टेंट केल्या होत्या. ओके. दॅट वाय इन अ नॉट इन फर्स्ट एन एफ. त्यानंतर आपण फर्स्ट एन एममध्ये कन्वर्ट केला. बघा इथं स्टुडंट आय डी आहे राहुल आहे, त्यांना सब्जेक्ट आणि DBMSला आपण वेगळं केलं. त्याचा एक अजून एक आपण रो तयार केली. ओके. इच सेल कंटेन ओनली वन व्हॅल्यू. या सेकंडमध्ये फक्त प्रत्येकमध्ये आपण एकच व्हॅल्यू कंटेन करत आहे. ओके. फक्त रूल्स लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला एका रोमध्ये एका कॉलममध्ये 2 व्हॅल्यू दिसेल समजून घ्यायचं इज अ नॉट अ फर्स्ट एन एफ. ओके. जिथे तुम्हाला प्रत्येक कॉलममध्ये एक व्हॅल्यू दिसेल, नो रिपीटिंग ग्रुप दिसेल आणि इच रो शुड बी युनिक असेल समजून घ्यायचं दॅट कॉल ॲट फर्स्ट एन एफ. ओके. आणि अजून लक्षात ठेवा की फर्स्ट तुम्हाला वाटेल की वाय फर्स्ट एन एफ बिकॉज फर्स्ट एन एफ काय यूज करायचं. फर्स्ट एन एफ मीन्स इझी टू सर्च डेटा. ते काय करते इझी आहे, इझी टू सर्च डेटा, इझी टू अपडेट अँड नो मल्टिपल्स व्हॅल्यू इन द वन फील्ड्स. व्हॉट इज मीन बाय. हे बघा हा क्वेश्चन प्रत्येक वर्षी येतेच. हा आता नाही तुम्हाला प्लेसमेंटमध्ये विचारू शकतात वाय फर्स्ट एन एफ. फर्स्ट एन एफ काय प्रेफर करायचं. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे की इझी टू सर्च डेटा बिकॉज प्रत्येक फील्डमध्ये आणि प्रत्येक कॉलममध्ये आपण एक सेपरेट डेटा स्टोअर केला आहे. एक डेटा आहे तर आपण इझिली सर्च करू शकतो. त्यानंतर इझी टू अपडेट आहे. ओके. आणि त्यानंतर येते सगळ्यात इम्पॉर्टंट नो मल्टिपल्स व्हॅल्यू इन द वन फील्ड. जस्ट लाईक पहिल्या एक्झाम्पलमध्ये एकाच फील्डमध्ये आपण मल्टिपल्स व्हॅल्यू नाही आहे, ओनली सिंगल व्हॅल्यू आहे. दॅट वाय इझी आहे, इझी सर्च करू शकतो, इझिली अपडेट करू शकतो. दॅट वाय फर्स्ट एन एफ प्रेफर करते. कोणी पण तुम्हाला फर्स्ट एन एफ प्रेफर करते. ओके. आणि तुम्हाला फर्स्ट एन एफ लक्षात ठेवायचं असेल, सिम्पल लक्षात ठेवा 1 व्हॅल्यू पर सेल. ओके. रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. फर्स्ट एन एफ मीन्स 1 व्हॅल्यू पर सेल. 1 व्हॅल्यू म्हणजेच 1 व्हॅल्यू एका सेलमध्ये फक्त एकच व्हॅल्यू असायला पाहिजे. एका कॉलममध्ये ओनली 1 व्हॅल्यू असायला पाहिजे. ओके. पुढे चालायचं. एक वेळेस रिपीट करून सांगतो मला. फर्स्ट एन एफचे 3 रूल्स लक्षात ठेवा. 1 व्हॅल्यू पर सेल, नो रिपीटिंग ग्रुप्स, इच रो शुड बी युनिक. हे एवढं तुमच्याकडून जर हे होत नसेल की नो रिपीटिंग ग्रुप्स, इच रो शुड बी युनिक, फक्त एवढं लक्षात ठेवा. फर्स्ट एन एफ मीन्स फर्स्ट एन एफ मीन्स 1 व्हॅल्यू पर सेल, 1 व्हॅल्यू पर सेल, 1 व्हॅल्यू पर सेल, 1 व्हॅल्यू पर सेल, 1 व्हॅल्यू पर सेल. ट्रू. पुढे चालायचं. आता बघू सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एन एफ, सेकंड नॉर्मल फॉर्म. सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये आलो नंतर पहिली कंडिशन काय त्याची की मस्ट बी इन फर्स्ट एन एफ. जेवढ्या पण फर्स्ट एन एफच्या कंडिशन आहेत तेवढ्या सेकंड एन एफमध्ये असल्या पाहिजे. म्हणजेच जो आपला सेकंड एन एफ आहे तो फर्स्ट एन एफचे जेवढे पण कंडिशन आहे ते सेकंड एन एफमध्ये अप्लाय झालेलं असलं पाहिजे. म्हणजेच पहिले आपल्या फर्स्ट एन एफची कंडिशन कोणत्या त्या एका 1 व्हॅल्यू पर सेल म्हणजे एका कॉलममध्ये ओनली 1 व्हॅल्यू असायला पाहिजे. फॉलो करत आहे बिकॉज प्रत्येक कॉलममध्ये एकच व्हॅल्यू आहे म्हणजेच फर्स्ट एन एफमध्ये आहे. त्यानंतर इथे नो पार्शियल डिपेंडन्सी अँड एव्हरी नॉन की ॲट्रिब्यूट शुड बी डिपेंड ऑन द एंटायर प्रायमरी की. व्हॉट इज मीन बाय. ओके. पहिले तुम्हाला मी जरासं ओव्हरऑल सांगून देतो व्हॉट इज द सेकंड एन एफ. ओके. फर्स्ट आता सांगितलं मी इट इज ऑलरेडी फर्स्ट एन एफ पहिल्याच फर्स्ट एन एफमध्ये आहे बिकॉज फर्स्ट एन एफ मीन्स नो रिपीटिंग ग्रुप्स, एका व्हॅल्यूमध्ये एकच व्हॅल्यू असायला पाहिजे. यामध्ये एकच व्हॅल्यू एकाच कॉलममध्ये एकच व्हॅल्यू आहे. त्यानंतर एव्हरी नॉन की ॲट्रिब्यूट्स डिपेंड ऑन द एंटायर प्रायमरी की. व्हॉट इज मीन बाय. ओके. काय होतं की
त्याआधी पहिले तुम्हाला मी पार्शियल डिपेंडन्सी सांगून देतो. व्हॉट इज मीन बाय पार्शियल डिपेंडन्सी? ओके, पार्शियल डिपेंडन्सी मीन्स अ नॉन की कॉलम डिपेंड ओनली पार्ट ऑफ composite primary key instead of whole key. ओके, एव्हरी नॉन की ॲट्रिब्यूट्स शुड बी डिपेंड ऑन द एंटायर प्रायमरी की. म्हणजेच काय म्हणणं काय त्याची, जेवढा पण नॉन की म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी स्टुडंट आय डीला प्रायमरी की केलं, जेवढे पण जे उरलेले ॲट्रिब्यूट्स आहेत ते सगळे डिपेंड कशावर केले पाहिजे? ओनली प्रायमरी कीवर. दॅट कॉलर एव्हरी नॉन की ॲट्रिब्यूट शुड बी डिपेंड ऑन द एंटायर प्रायमरी की. स्टुडंट आय डीला मी प्रायमरी की केलं, फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्टुडंट आय डीला मी प्रायमरी की केलं, जेवढे पण आपले जो ॲट्रिब्यूट्स उरले आहे, कोर्स आय डी युनिक म्हणू शकतो, स्टुडंट नेम 2 आहे, हे जेवढे पण कोर्स आय डी स्टुडंट नेम आहे पूर्ण डिपेंड कशावर केले पाहिजे? प्रायमरी कीवर, म्हणजे प्रायमरी की स्टुडंट आय डीवर. दॅट इज अ थर्ड कंडिशन. आणि सेकंड कंडिशन काय म्हणते की एक मिनिट, पार्शियल डिपेंडन्सी मीन्स पार्शियल डिपेंडन्सी मीन्स प्रायमरी की कोणते बनू शकतो? स्टुडंट आय डी, एक स्टुडंट आय डी प्रायमरी की बनू शकतो, कोर्स आय डी प्रायमरी की बनू शकतो. बट दॅट इज नॉट इन सेकंड फॉर्ममध्ये चालत नाही. दॅट कॉल्ड पार्शियल डिपेंडन्सी. बिकॉज स्टुडंट नेम डिपेंड ऑन स्टुडंट आय डी ट्रू, बट नॉट ऑन द कंप्लीट की. नॉट ऑन कंप्लीट की तुम्ही समजून येईल काय? स्टुडंट नेम स्टुडंट आय डीवर डिपेंड करत आहे, हे थोडे होतं. मग कोर्स आय डी रिमेन. त्याचं म्हणणं काय की मी जर स्टुडंट आय डीला जर मी प्रायमरी की केलं, जेवढे पण रिमेन्स ॲट्रिब्यूट्स आहे ते सगळे डिपेंड केले पाहिजे स्टुडंट आय डीवर. दॅट इज सिम्पल. दॅट कॉल्ड पार्शियल डिपेंडन्सी. 2 प्रायमरी की असेल समजून घ्यायचं, तिथं कॉल्ड पार्शियल डिपेंडन्सी. ओके, हे का तुम्हाला पार्शियल डिपेंडन्सी तुम्हाला हे सांगून देतो डेफिनेशन. पार्शियल डिपेंडन्सी नॉन की कॉलम्स डिपेंड ओनली पार्ट ऑफ कंपोजिट प्रायमरी की इन्स्टेड ऑफ होल की. ओके, समजून घ्यायचं. इथं सोपी भाषा समजून घ्या. स्टुडंट नेम डिपेंड करत आहे स्टुडंट आय डीवर. दॅट कॉल्ड पार्शियल डिपेंडन्सी. आणि नॉट ऑन द कंप्लीट की. तुम्हाला समजलं असेल, एक सोप्या भाषेत समजून घ्यायचं की मी फॉर एक्झाम्पल मी कोर्स आय डीला प्रायमरी की केलं, स्टुडंट नेम आणि स्टुडंट आय डी अँड स्टुडंट नेम हे पूर्ण माझ्या कोर्स आय डीवर डिपेंड असलं पाहिजे, बाकी कोणत्याच कीवर डिपेंड नसलं पाहिजे. जर असेल तर समजून घ्यायचे तिथं पार्शियल डिपेंडन्सी आहे, आणि असेल सगळं डिपेंड कोर्स आय डीवर असेल तर दॅट कॉल्ड नो पार्शियल डिपेंडन्सी. ओके, असेल तर पार्शियल डिपेंडन्सी. ओके, समजलं तुम्हाला? ओके, त्यानंतर बघा इथं आपण पार्शियल डिपेंडन्सीमध्ये कन्वर्ट केलं होतं. बघा, स्टुडंट कोर्स आय डी स्टुडंट नेम, त्यानंतर आपण केलं एक मिनटं, त्यानंतर आपण कन्वर्ट केला सेकंड नेममध्ये स्टुडंट आय डी स्टुडंट नेम, म्हणजेच एक त्याची स्पेशल आय डी केली आणि एक त्याची स्पेशल आय डी केली. दॅट कॉल्ड नॉन पार्शियल डिपेंडन्सी. इथं पार्शियल डिपेंडन्सी होती, बिकॉज काय होतं स्टुडंट आय डी आहे, कोर्स आय डी आहे, स्टुडंट नेम आहे, म्हणजे काय समजून याला सगळं मिक्सिंग होत आहे. आणि अजून त्याचं एकच म्हणणं आहे की एंटायर प्रायमरी कीवर डिपेंड असलं पाहिजे. इथं 2 प्रायमरी की असल्यानंतर कोणा डिपेंड राहील? दॅट वे आपण सेकंड नेममध्ये करून केलं, त्याचे 2 टेबल केले. दॅट कॉल्ड नॉन पार्शियल डिपेंडन्सी. त्यानंतर थर्ड नॉर्मल फॉर्म आहे. थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये इम्पॉर्टंट आहे, मस्ट बी सेकंड एन एफ. जेवढ्या पण सेकंड एन एफचे कंडिशन आहे ते तेवढ्या अप्लाय झाल्या पाहिजे. कशामध्ये? थर्ड एन एफमध्ये. त्यानंतर सेकंड आहे नो ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी? ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी मीन्स, एक मिनटं, transitive dependency means there is no transitive dependency. What is meant by transitive dependency? Means a non-key attributes depend on another non-key attributes instead of the primary key. What is meant by? इकडे बघा, एम्प्लॉई आय डी आहे, डिपार्टमेंट आय डी आहे, डिपार्टमेंट नेम आहे. ट्रू. इथं काय होत आहे? एम्प्लॉई आय डी डिपार्टमेंट आय डीला रिलेशन करत आहे आणि डिपार्टमेंट आय डी डिपार्टमेंट नेमला. दॅट कॉल्ड ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. डिपार्टमेंट नेम डिपेंड ऑन द डिपार्टमेंट आय डी, नॉट डायरेक्टली एम्प्लॉई आय डी. म्हणजे तिकडे बघा, त्याचं काय म्हणणं आहे की
एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट आय डीशी कनेक्ट होत आहे. डिपार्टमेंट आय डी डिपार्टमेंटने कनेक्ट आहे. म्हणजे ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी आली म्हणजे ते एक लाईकचा तो कंटिन्युअस होत आहे कंटिन्युअसमध्ये. दॅट वाय इज अ ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक फॉर एक्झाम्पल एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट आय डी एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट नेम अशा टाईपचा टेबल असायला पाहिजे. आणि जर असं असेल एम्प्लॉय आय डी डिपेंड असेल एम्प्लॉय आय डी डिपेंड असेल डिपार्टमेंट आय डीवर डिपार्टमेंट आय डी डिपेंड असेल डिपार्टमेंट नेमवर दॅट कॉल ॲट ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. सिंपल लक्षात द्या पाहिजे. इथं लक्षात ठेवा एम्प्लॉय आय डी म्हणजे इकडे बघा एक मिनिट थांबा तुम्हाला इथून समजा ते एक लक्षात ठेवा एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट आय डीशी कनेक्ट आहे आणि डिपार्टमेंट आय डी डिपार्टमेंट नेमशी कनेक्ट आहे. बट प्रायमरी की कोणची आहे आपली एम्प्लॉय आय डी याच्याशी कनेक्ट असली पाहिजे पण ही एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट आय डीशी कनेक्ट आहे डिपार्टमेंट आय डी डिपार्टमेंट नेमशी कनेक्ट आहे. बट आपल्याला कशी पाहिजे एम्प्लॉय आय डी डायरेक्ट कनेक्ट असली पाहिजे डिपार्टमेंट नेमसोबत. तसं असेल तर दॅट इज नो ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. आणि जर अशी कनेक्ट करत असेल समजून घ्यायचं ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. आता तुम्हाला मी थर्ड नेममध्ये कन्वर्ट केला आहे बघा. थर्ड नेममध्ये कन्वर्ट केला एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट नेम डिपार्टमेंट आय डी डिपार्टमेंट नेम. बा एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट आय डी म्हणजेच एकावर डिपेंड केली एम्प्लॉय आय डी डिपार्टमेंट नेमवर कन्वर्ट झाली आहे आणि डिपार्टमेंट आय डी डिपार्टमेंट नेम सांगा म्हणजेच त्याचं रिलेशन काय म्हणलं आहे बा डिपार्टमेंट आय डी कनेक्ट आहे एम्प्लॉय आय डी कनेक्ट आहे डिपार्टमेंट आय डीसोबत. एक रिलेशन झालं एक टेबल झाला. त्यांना सेकंड टेबल आहे डिपार्टमेंट आय डी कनेक्ट आहे डिपार्टमेंट नेमसोबत. दॅट इज अ थर्ड एन एफ. ओके थर्ड एन एफ म्हणजे असं समजू शकता तुम्ही थर्ड एन एफ असं म्हणू शकता की ओनली वन की डिपेंडन्सी. ओके त्यानंतर इथे फोर्थ नॉर्मल फॉर्म. त्यानंतर इथे फोर्थ नॉर्मल फॉर्म आहे. एक मिनिट. त्यानंतर इथे फोर्थ नॉर्मल फॉर्मची कंडिशन आहे मस्ट बी इन थर्ड एन एममध्ये असला पाहिजे. त्यानंतर नो मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी. व्हॉट इज मीन बाय टेबल बघा. हिअर द हॉबीज अँड लँग्वेज आर इंडिपेंडेंट क्रिएटिंग अननेसेसरी कॉम्बिनेशन्स. व्हॉट इज मीन बाय मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी. बिकॉज इकडे लक्ष द्या मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी occurs when the one attributes determined multiples independent value of another attributes. This means one value आता कसं सांगा याचा मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सीचे एक्झाम्पल होते माझ्याकडे. क्रिकेट होता आहे ना एक मिनिट. ओके इकडे लक्ष द्या. बरं भाई आपला जो टेबल आहे टेबलमध्ये बघा सपोज अ स्टुडंट कॅन हॅव मल्टिपल्स हॉबीज अँड मल्टिपल लँग्वेज आहे. मल्टिपल लँग्वेज आहे मल्टिपल्स हॉबीज आहे. तर बघितलं तुम्ही राहुल क्रिकेट आहे. राहुल म्युझिक आहे. इंग्लिश हिंदी आहे. ओके दॅट इज अ मल्टिपल लँग्वेज अँड मल्टिपल्स हॉबीज आहे. पण इथं प्रॉब्लेम आहे कोणता प्रॉब्लेम आहे राहुल हॅज टू हॉबीज. राहुल हॅज टू हॉबीज आहे. क्रिकेट आहे. एक मिनिट चुकलं काहीतरी टेबलच चुकला आम्ही तसं पाहिजे याच्यात नाही. एक मिनिट एक्झाम्पल नाही ट्रू आहे. ओके सगळ्या या टेबलमध्ये बघितलं आपण मल्टिपल्स हॉबी आहे आणि मल्टिपल्स लँग्वेज आहे. ओके आता यामध्ये प्रॉब्लेम कोणता आहे तर द राहुल हॅज टू हॉबीज. राहुलने दोन हॉबीज आहे कोणच्या क्रिकेट आणि म्युझिक. ट्रू. त्यानंतर अमित नोज टू लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी. ट्रू. मग काय हॉबीज अँड लँग्वेज आर इंडिपेंडेंट. ट्रू इंडिपेंडेंट आहे ऑफ इच अदर बट ऑल द कॉम्बिनेशन आर स्टोरेड द क्रिएटिंग अननेसेसरी डुप्लिकेट रोज. डुप्लिकेट रोमध्ये स्टोर केलं ना इकडे बघा ना डुप्लिकेट रोमध्ये स्टोर केलं. दिस कॉल्ड मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी. जेव्हा आपण डुप्लिकेट रो समजून घ्यायचं सोप्या वेळी समजून घ्यायचं जिथं तुम्हाला डुप्लिकेट दिस असेल डुप्लिकेट व्हॅल्यू असली का समजून घ्यायचा दॅट कॉल्ड
मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी. ओके, हे पहा क्रिकेट आहे, एक हॉबी झाली. पण इथं पण पहा सेम रो आहे, स्टुडंट हॉबीचे म्हणजे 2 वेळेस आपण एकाच व्यक्तीची 2 वेळेस डुप्लिकेट डेटा आहे आणि इंडिपेंडेंट नाही आहे. इंडिपेंडेंट आहे. दॅट वाय इज अ कॉल्ड मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी. आणि आपण त्यानंतर कन्वर्ट केल्यानंतर हॉबीज राहुलची जी हॉबीज आहे क्रिकेट आहे आणि म्युझिक आहे. त्यानंतर त्याची लँग्वेज आहे, राहुलची लँग्वेज आहे इंग्लिश आणि हिंदी. ओके, अजून एक तुम्हाला मी त्याचं की इम्पॉर्टन्स सांगून देतो. एवढं लक्षात नाही ठेवलं चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की फर्स्ट NF मीन्स 1 व्हॅल्यू पर सेल. ओके, फर्स्ट NF मीन्स 1 व्हॅल्यू पर सेल. सेकंड मीन्स नो पार्शियल डिपेंडन्सी. थर्ड मीन्स नो ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. थर्ड NF मीन्स नो ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. आणि फोर्थ वन मीन्स नो मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. काय म्हणत मी? ओके, आता मग कंपॅरिझन करून सांगतो तुम्हाला. फर्स्ट NF रिपीटिंग ग्रुप्स म्हणजे रिपीटिंग ग्रुप्स रिपीटिंग ग्रुप्स रिमूव्ह झाले पाहिजे 1 व्हॅल्यू पर सेल. ओके, 1 सब्जेक्ट पर रो. त्यानंतर सेकंड NF आहे पार्शियल डिपेंडन्सी, फुल डिपेंडन्सी ऑन प्रायमरी की, कंपोजिट की. म्हणजे तुम्हाला समजलं की एकाच कीवर पूर्ण डिपेंड असलं पाहिजे. जर असं नसेल तर आपल्याला सेपरेट टेबल तयार करावं लागेल. सेपरेट स्टुडंट अँड एन्व्हायरमेंट टेबल आपल्याला त्याला सेपरेट करावं लागेल. त्यानंतर ते ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी, नॉन की डिपेंड ऑनली 1 प्रायमरी की. नसेल आपल्याला अजून सेपरेट डिपार्टमेंट टेबल. त्यानंतर फोर्थ NF आहे मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी, इंडिपेंडेंट मल्टीव्हॅलिड फॅक्ट्स अँड सेपरेट. त्यानंतर त्याचा एक्झाम्पल आहे सेपरेट हॉबी अँड लँग्वेज टेबल्स. ओके, हे पूर्ण आहे. तुम्ही एकवेळेस रिव्हिजन करून घ्या. ओके, आता त्यानंतर एक वेळ माझे टेबल ठेवला तुम्ही तुमच्यासाठी. ओके, बस एवढं जर समजलं नसेल तर फक्त एवढं लक्षात ठेवा. एक कुठे गेला आपलं? फर्स्ट NF 1 व्हॅल्यू पर सेल, ऑटोमिक व्हॅल्यूज. सेकंड NF पार्शियल डिपेंडन्सी रिमूव्ह करते. कोण? सेकंड NF. थर्ड NF ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी रिमूव्ह करते. अँड फोर्थ NF मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी रिमूव्ह करते. ओके, त्यानंतर काही MCQ आहेत. फर्स्ट ते विच SQL कमांड इज यूज टू रिट्राईव्ह म्हणजे डेटा घेणे. सिलेक्ट राईट आन्सर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे विच कमांड रिमूव्ह ऑल रोज बट कीप्स द टेबल. विच कमांड रिमूव्ह ऑल रोज बट कीप द टेबल. फक्त रोज डिलीट करते. काय म्हटलं मी? ट्रंकेट सगळं डिलीट करतो. बट जर आपला ड्रॉप आहे, ड्रॉप पूर्ण टेबल डिलीट करतो. ड्रॉप काय करतो? जेवढा पण त्यामध्ये डेटा आहे तो पूर्ण डिलीट करतो. फक्त जेवढं पण रो आहे, जेवढा पण त्याचं स्ट्रक्चर आहे ते रिमेन्स राहतो. बट इन टेबल डिलीटमध्ये फक्त जी सिलेक्टेड रो आहे ते डिलीट होते. ओके, त्यानंतर ते विच कमांड रिमूव्ह सिलेक्टेड रो. आता झालं मग सिलेक्टेड रो मीन्स डिलीट. त्यानंतर ते विच कन्स्ट्रेन युनिकली आयडेंटिफाय इच रो, प्रायमरी की. त्यानंतर कॅन हा प्रायमरी की कंटेन नल व्हॅल्यूज. नो, नल व्हॅल्यू कंटेन करू शकत नाही. ओके, आता इथे 30+ MCQ विथ नॉर्मलायझेशन्स. ओके, त्याआधी जर अजून तुम्ही प्लॅटफॉर्म ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म. आणि व्हिडिओ लेक्चर नंबर 1मधून प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा. आणि लास्ट 10 इयरची प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर ॲक्सेस करायचे असेल तर आपला लास्ट इयरचा मॉक टेस्ट नक्की ॲक्सेस करा. त्यानंतर इथे 30+ MCQ विथ 10 इयर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. फर्स्ट क्वेश्चन आहे विच SQL कमांड इज यूज्ड टू रिट्राईव्ह डेटा फ्रॉम द टेबल. रिट्राईव्ह म्हणजे डेटा घेणे. काय आन्सर आहे याचं? इन्सर्ट थोडी करणार आहे आपण. अपडेट, नॉट अपडेट. सिलेक्ट इज राईट आन्सर. बिकॉज सिलेक्टचा यूज करून आपण डेटा रिट्राईव्ह करू शकतो. म्हणजे डेटाबेसमधून डेटा आपण काढू शकतो. कशा यूज करून? सिलेक्टचा. डिलीट मीन्स डिलीट अ सिलेक्टेड रोज. जेवढी सिलेक्टेड रोज आहे तो आपण डिलीट करू शकतो. कोण? डिलीट. इन्सर्ट मीन डेटा ॲड करणे. अपडेट मीन्स डेटा अपडेट करणे. अँड सिलेक्टेड मीन्स डेटाबेसमधून डेटा घेणे. त्यानंतर सेकंड आहे विच कमांड इज यूज्ड टू क्रिएट अ न्यू टेबल. क्रिएट कमांड सोपीच आहे.
त्यानंतर विच SQL कमांड रिमूव्ह ऑल रो बट कीप्स द टेबल स्ट्रक्चर्स. सगळं जेवढं पण रोज आहे तेवढं डिलीट करतो, फक्त टेबल रिमेन्स सेम राहतो. डिलीट सिलेक्टेड रो डिलीट करतो आपण. ड्रॉप पूर्ण टेबल डिलीट करतो. ट्रंकेट इज राईट आन्सर. स्ट्रक्चर सेम राहतो पण जेवढे पण त्याला डेटा आहे पूर्ण डिलीट होऊन जातो. ओके. आणि हे लक्षात ठेवा याच्यातनं काय होतं की ट्रंकेटमध्ये जेवढं पण रोज आहे, ट्रंकेटमध्ये काय होतं की पूर्ण जेवढं रोज आहे सगळं डिलीट होऊन जातं, फक्त ते आपलं स्ट्रक्चर सेम राहतो. टेबल स्ट्रक्चर मीन्स टेबल स्ट्रक्चर मीन्स सांगायला तुम्हाला रोल नंबर आहे, त्याचा नेम आहे, दॅट कॉल्ड स्ट्रक्चर्स. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे विच कमांड परमनंटली रिमूव्ह बोथ टेबल स्ट्रक्चर अँड डेटा. टेबलला डिलीट करतो, टेबलचं स्ट्रक्चर डिलीट करतो आणि डेटा डिलीट करतो. डिलीट जेवढं सिलेक्ट केला तेवढं डिलीट करतो. ट्रंकेट रिमूव्ह ऑल रोज, डेटा डिलीट करतो बट त्याचा स्ट्रक्चर रिमेन राहतो. पण ड्रॉप अशी कमांड आहे, सगळं डिलीट करतो. म्हणजे सी इज राईट आन्सर. त्यानंतर पाचवा MCQ आहे विच कमांड इज युजेड टू इन्सर्ट अ न्यू रेकॉर्ड. इन्सर्टचा यूज करतो. त्यानंतर विच क्लॉज इज युजेड टू फिल्टर रो फिल्टर करासाठी कसा यूज करतो आपण, वेळचा. त्यानंतर विच क्लॉज फिल्टर ग्रुप म्हटला आहे, ग्रुप म्हटल्यानंतर ग्रुप आहे काय हॅव्हिंग आहे. विच कीवर्ड्स रिमूव्ह डुप्लिकेट व्हॅल्यू मीन्स डिस्टिंग्स. मी तुम्हाला फाटमध्ये घेते, पहिलेच आपण केलं आहे. विच फंक्शन्स काउंट द नंबर ऑफ रोज, काउंट फंक्शन्स. विच फंक्शन्स रिटर्न द लार्जेस्ट व्हॅल्यू म्हणजेच मॅक्स व्हॅल्यू. इन SQL ऑपरेटर चेक द रेंज, कोणचा ऑपरेटर रेंज चेक करतो, सोपे आहे बिटवीन, वाचून घेता तुम्ही, मॅप प्रोव्हाइड केला तुम्हाला. विच वाईल्ड कार्ड रिप्रेझेंट एनी नंबर ऑफ कॅरेक्टर्स, नॉट. ओके. त्यानंतर विच वाईल्ड कार्ड रिप्रेझेंट एक्झॅक्टली वन कॅरेक्टर आहे, इथं डिफरंट आहे. विच वाईल्ड कार्ड रिप्रेझेंट एनी नंबर ऑफ कॅरेक्टर्स. विच वाईल्ड कार्ड रिप्रेझेंट एक्झॅक्टली वन कॅरेक्टर. सी इज राईट आन्सर. विच कन्स्ट्रेंट प्रिव्हेंट नल व्हॅल्यूज प्रिव्हेंट करते, नॉट नल. आता त्यानंतर MCQ हे पूर्ण तुमच्यासाठी त्याची इच्छा होती तो ते पण. 15 क्वेश्चन आहे. प्रायमरी की इज अ युनिक प्लस कॅन नॉट बी नल. विच कन्स्ट्रेंट इन्शोर दॅट ऑल व्हॅल्यूज आर डिफरंट, युनिक डिसाईड करतो. त्यानंतर ती विच कन्स्ट्रेंट कनेक्ट टू टेबल्स, कोण करतो, मागे सांगितलं तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये, फॉरेन की 2 टेबल कनेक्ट करायचं काम फॉरेन की करतो. त्यानंतर 18 क्वेश्चन आहे विच कमांड चेंज द एक्झिस्टिंग डेटा चेंज करतो, म्हणजेच अपडेटच आहे ना, जो डेटा आहे आपल्याला चेंज करत आहे, कोणची कमांड यूज करत आहे, पण अपडेटच ना, अल्टर थोडी करत आहे. अल्टर म्हणजे ॲड कॉलम करत आहे, मॉडिफाय नावाची कमांडच नाही आणि चेंज पण नावाची कमांड नाही आहे. विच कमांड चेंज द टेबल स्ट्रक्चर्स, टेबल अबे ॲड कॉलम म्हटला मी बाई, इथं काय तुम्हाला कन्फ्युज होते. कमांड एक्झिस्टिंग डेटा म्हटल्यानंतर डेटामध्ये कशा अपडेट नाही करू शकतो, अल्टरमध्ये आपण ॲड कॉलम करू शकतो. पण विच कमांड चेंज टेबल स्ट्रक्चर, ॲड कॉलम म्हणजेच टेबल स्ट्रक्चरला. विच SQL क्लॉज सॉर्ट रेकॉर्ड्स, ऑर्डर बाय. द मेन पर्पज ऑफ नॉर्मलायझेशन, हे इम्पॉर्टंट आहे. द मेन पर्पज ऑफ नॉर्मलायझेशन इज अ increase dependency, reduce redundancy. Then the first normal form removes partial dependency, repeating groups, transitive dependency, and multivariate dependency, repeating groups. Which normal form requires atomic values? Atomic value means one value per cell. A is the right answer. Then second normal form removes repeating groups, partial dependency. थर्ड नॉर्मल फॉर्म रिमूव्स ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी, हे तुम्ही पहिले सांगितलं मी. 26 MCQ फोर्थ नॉर्मल फॉर्म रिमूव्स, हे तुम्ही करा. विच स्टेटमेंट इज अ ट्रू, हा पण MCQ तुमच्यासाठी दोन्ही पण. यानंतर जेवढे पण MCQ आहे सगळे तुमच्यासाठी, हा पण MCQ तुमच्यासाठी. ओके, हा पण MCQ ट्राय करा. ओके, आणि हे पण बघून घ्यायचा टेबल. त्यानंतर ते 1 मिनिट 6 MCQ आहे प्रिव्हियस इयरची. 1 मिनिट. फर्स्ट आहे विच नॉर्मल फॉर्म
which normal form eliminate the repeating groups. Repeating groups means first normal form. Which normal form remove partial dependency. Partial dependency means first second enough. Partial dependency मतलब transitive dependency third enough. Multiple dependency fourth enough. Which normal form remove transitive dependency. Transitive dependency third enough. Which normal form remove multivalent dependency fourth enough. And the main purpose of normalization is a increase reduce redundancy, and increase table size and increase duplicate records. Reduce redundancy because टेबलमध्ये जर आपल्याला जर निरा डुप्लिकेट डेटा असेल तो ऑर्गनाईज कसा राहील, पुरं कॉम्प्लीट होऊन जाईल आणि सर्च करायला पण खूप हार्ड जाईल. दॅट वाय नॉर्मलायझेशनचा यूज करून आपण रिड्यूस करू शकतो रेडिडन्सी. ओके, त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. अ रिलेशन इन इज द सेकंड एन एफ इज ऑलरेडी इन फर्स्ट एन मध्ये असला पाहिजे. फर्स्ट एन एफ हे झाले 6 MCQ. आणि मोस्टली असतात ना की जे नॉर्मल फॉर्मचे MCQ आहे, नॉर्मलायझेशनचे MCQ आहे, ते तुम्हाला असं विचारतं की फर्स्ट नॉर्मल फॉर्म मीन्स रिपीटिंग ग्रोथ वन व्हॅल्यू पर सेल. सेकंड नॉर्मल फॉर्म मीन्स पार्शियल डिपेंडन्सी. थर्ड नॉर्मल फॉर्म मीन्स ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. हे वर्ड लक्षात ठेवा. आणि फोर्थ मीन्स मल्टीव्हॅलिड डिपेंडन्सी. मोस्टली हेच विचारतात CETमध्ये. तुम्हाला एवढं खोलमध्ये विचारणार नाही. प्लेसमेंटमध्ये तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, बिकॉज हे तुम्हाला मी फक्त तुम्हाला जरासं ओव्हरव्ह्यू देत आहे. यानंतर तुम्ही जरासं रिव्हिजन केल्यानंतर तुम्ही इझिली प्लेसमेंटची तयारी करू शकता. हे नॉर्मल आहे. बट CETमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायला महत्त्वाचं आहे की फर्स्ट एन एफ मीन्स वन व्हॅल्यू पर सेल, सेकंड मीन्स partial dependency, third NF means no transitive dependency, and fourth NF means multivalent dependency. ओके, ट्रू दॅट. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळं घेतलं आहे. जर तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून एक की जेवढे पण आपले नोट्स आहे हे आपल्या एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्मवर मी प्रोव्हाइड करून टाकेल. इथं त्याच्यावर मी सध्या काम करत आहे, त्याच्यावर मी सगळं पाठवून टाकेल. आणि तो अजून सांगत आहे मी की आपलं जसं कॉम्प्युटर सेक्शन कंप्लीट होऊन जाईल, त्यानंतर आपण लास्ट 5 इयरचे क्वेश्चन्स पेपर आणि त्यानंतर आपण करू इंग्लिश सेक्शन स्टार्ट करून देऊ. ओके, आणि मॉक टेस्ट पण इथं प्रोव्हाइड आहे. आणि प्लीज सिग्मा MC CETचा कोर्स जर तुम्ही ॲक्सेस केला नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस कोर्स. अँड व्हिडिओ लेक्चर 1 प्लीज एकच कमेंट, तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी, बिकॉज एवढी मेहनत घेत आहे तर एक लाईक. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.